अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे। संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव करण्यात आलाय। विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 28 ठराव करण्यात आले, त्यामध्ये हा एक ठराव करण्यात आलाय। बघूया एक रिपोर्ट। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। ही मागणी साहित्य वर्तुळातूनही होऊ लागली आहे। संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव करण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं असा ठराव करण्यात आलाय। आधीच विरोधकांसह अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत रान उठवलंय। त्यात विद्रोही साहित्य संमेलनात हा ठराव केल्यानं मुंडेंच्या विरोधाची धार वाढणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणातील दोषी पोलीस यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं असा ठराव करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यानंतर आता विद्रोही साहित्य संमेलनात देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।